आणि त्याचबरोबर इथून जिंकणारा संघ हा SD11 गणेशवाडी या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल। दोन षटकांचा खेळ असेल इथे। शिंगणवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय। अबासो गोलंदाजी मार्क वरती, सोवा डिलिव्हरी फ्लॅट येते, इथे बॉल पाहायला मिळाला। खासियत आहे, खास आहे, क्लास आहे। हा गोलंदाज सातत्याने पाहायला गेलाय। पवारवाडी टीम साठी मात्र सातत्य, शिलकेवाडी टीम साठी शिंगणवाडी टीमचे गोलंदाजीसाठी मात्र पाहायला गेलं तर सातत्याने एक महत्वपूर्ण। आणि त्यानंतर या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती, ज्यानं मैदान आपल्यासाठी हे उपलब्ध करून दिलेलं आहे, आमचे मित्र समालोचक या नात्याने मी सांगतो की या व्यक्तीनं ही स्पर्धा आयोजित करत असताना आपल्याला ग्राउंड नव्हतं, परंतु ग्राउंड आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। असे आमचे मित्र सारसोले गावचे रवी मेहर म्हणजे लारा यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मी मनापासून या डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। थँक्यू सर। आणि इथून पहा ज्या क्षणाची मात्र आपण पाहायला गेलं तर विकेटची गरज होती नाही, ती विकेट मात्र प्राप्त करून दिली। मी अगोदरच उल्लेख केला होता यांच्याकडे एक वेगळा क्लास आहे, चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र करताना पाहायला मिळत आहेत। फ्रंट लाईन गोलंदाजी करण्यासाठी मात्र सातत्याने ओळखले जात आहेत आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळाले। पहिल्या षटकामध्ये काही एक मोठी मॅच आहे आणि मोठी मॅचमध्ये चांगली कामगिरी करत असताना मात्र सातत्याने पाहायला मिळत आहेत। फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत। जयेश बॅक टू डगआउट होताना पाहायला मिळाले। शून्यावरती पहिला विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल। कोणतंही खातं नाही टीमचं आणि वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर खेळाडूंचं सुद्धा। केशव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला जाईल। जे लॉंग ऑनच्या वर अगदी अफलातून क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय तिथे अमोल यांच्याकडून। अमोल सिंघन जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून सातत्याने मात्र काम पाहायला गेले। आणखी एक विकेट शून्यावरती मात्र दुसरा विकेट, इथे मात्र चारी मुंड्या चित करताना प्रयत्न मात्र केला जातोय। पाहायला मिळतात इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अमोल बॉलच्या खाली इथे आहेत। आणखी एक विकेट, वाव व्हॉट अ सेल, आणखी एक विकेट हॅट्रिक इथे मात्र संपादन करताना पाहायला मिळतात। अबासो हे गोलंदाज नावाची चर्चा झाली, नाव आहे आणि नावाची कामयाबी म्हणून म्हटलं जाताना आधी स्वतःची ओळख सिद्ध करा, जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला, आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं। स्वतःला अगदी प्रसिद्ध केलंय, कारण बॅक टू बॅक तिसरा विकेट मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहेत। आणि इथून अफलातून गोलंदाजीचा नजराणा मात्र पेश केलाय लिबर्टी स्पोर्ट्स पवारवाडी या टीमला। मात्र आतापर्यंत पाहायला गेला तर चारी मुंड्या चित करण्यामध्ये मात्र यशस्वी होताना मात्र पाहायला मिळत आहे। जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी। चांगला खेळ इथे मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते। अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण ही मात्र पाहायला मिळालं। चांगली गोलंदाजी होत असताना इथून चांगला क्षेत्ररक्षणाचा मात्र इथे साथ तेवढीच मात्र पाहायला मिळतोय। इथे अमोल यांनी आतापर्यंत 2 झेल इथे मात्र पकडलेत लॉंग ऑनच्या मात्र काऊ कॉर्नरमध्ये, आणि 3 फलंदाज बाद झाले। जयेश, केशव आणि त्यानंतर दिलीप, नवीन फलंदाज पराग मैदानाच्या आतमध्ये। चला फास्ट घ्यायचा आहे प्लीज। पराग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पहिली धाव कदाचित इथे येताना पाहायला मिळेल। एक धाव मात्र कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि इथून पवारवाडी टीम
ज्या धावांच्या प्रतीक्षेत होती ते मात्र धावा 2 येताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. आज स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न मात्र केला जात होता. इथून मुकेश स्वतः कॅप्टन आपण पाहायला मिळाले. अथक परिश्रम घेताना आणि पवारवाडी गावाला आज इथपर्यंत मुकेश यांनी मात्र घेऊन आले. त्याच्यानंतर परंतु इथून हवी तशी साथ बाकी फलंदाजांची मिळताना पाहायला मिळाली नाही. आणि दुसरं एक आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत मुकेश याने एकही बॉल फेस केला नाही. नॉन स्ट्राईक एंडला या पूर्ण षटकामध्ये आपण मुकेश यांना पाहतोय. पराग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डिपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून क्लासिकल फटका इथे मात्र सजवला गेलाय. बॉल होते वन बाव सीमारेषा पार 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 पार. इथून पाहिलं गेलं तर अप्रतिम गोलंदाजी होत होती. परंतु इथून षटक क्रमांक पहिलं आणि शेवटच्या बॉलवरती चौका ठोकला आणि या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात्या 6 धावा 6 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मारुती सिंग नवीन गोलंदाज इथे मात्र आमंत्रित केलं जातोय. अंतिम षटक असेल या 6 बॉलमध्ये. चला इथून SD11 सुशील पाटील. डायगर म्हटल्यानंतर वाघ लोकांचा गाव असं म्हटलं जातं. आमच्या रिलेशन आहे तिथे चर्चा करू त्याच्यावरती. आणि आम्हाला हे चांगला अनुभव आहे डायगर गाव. आणि तिथेच आपण पाहायला गेले तर सुशील पाटील सर आणि GTC म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं चॅनल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. तिथं पाहायला गेलं तर एक चांगला खेळ पाहायला गेले इथून करावं लागेल तुम्हाला. कारण अंतिम इथून उर्वरित 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये तुम्ही किती धावा करतायत ना ते महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण हे मोठा मंच आहे आणि इथून बडा पंच तुम्हाला मारावा लागेल. कारण डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 हे आयोजन ऑन साईडला घेऊन काढलाय. मिडॉनमध्ये मात्र अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये डीपचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात. स्किड झाले तिथे उचलण्याचा प्रयत्न तोपर्यंत सहजरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12 धावा. 12 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतात. आणखी एक 10 ते 12 धावा येत आहेत ना तर मात्र मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळेल. परंतु इथे कॅप्टन स्वतः इथे स्ट्राईकला आहेत. आपण चर्चा केली होती पहिल्या षटकामध्ये एकही बॉल कॅप्टनने फेस केला नव्हता. आणि मुकेश आत्ता मात्र स्ट्राईक एंडला येताना पाहायला मिळत आहेत. मारुती यांच्या अगेन्स्ट स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. कमी गतीनं बॉल हाताळला गेले. आज आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांचे दुसऱ्या फेरीतील सगळेच सामने आपण या डॅशिंग चषकामध्ये खेळवताना पाहायला मिळालं. हाही मात्र इतिहास होताना पाहायला मिळालं. 360 डिग्री मैदान आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे सुनील पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने पाहिलं जातोय. आणि त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. आदरणीय सुनील पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं करतो वेलकम. त्याचबरोबर या बॉलवरती आल्यात 4 धावा आणि या चौकारानं मात्र परत एकदा मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण केली गेली. आता या 4 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. मॅचमध्ये आता ज्या धावा हवा होत्या त्या धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. कारण दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर तुम्ही पवारवाडीकडे चांगली गोलंदाजी शकतात. केशव यांचंही नाव आवर्जून मी घेईन. ते एक चांगले गोलंदाज आहेत. दिलीप आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतील का. झेल पकडला गेलाय आणि पारीचा अंत होताना पाहायला मिळेल. मुकेश यांच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. आणि इथून थोडं फास्ट करायचं मुकेश प्लीज. लवकर यायचं बाहेर फलंदाज. लवकर लवकर जायचं प्लीज प्लीज. फायनल आपल्याला अजून खेळवायची आहे. आमचं स्वप्न होतं. क्रिकेट इथे मात्र मिळेल. आज तमाम क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत.
एक अफलातून स्पर्धा आपल्याला मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये मेगा फायनलला सुरुवात होईल. HD11 गणेशवाडी ही टीम तिथे मात्र सज्ज आहे आणि त्याचबरोबर फायनलला या दोन टीम पैकी कोण जाणार ते पाहणं गरजेचं. चला फास्ट करायचं आहे थोडं. पहा इथे पंच प्लीज आपण कळवायचं आहे. अजून फायनलचा खेळ व्हायचा आहे प्लीज. अजित नवीन फलंदाज डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे पंचांचा इशारा होते आउट. फलंदाज बाद. चला इथून लगेच ओके फलंदाज इथून हा बाद नसेल कलेक्शन झालंय कारण एकही धाव नाही आणि विकेटही नसेल याची कृपया गुणलेखकांनी नोंद घ्यायची आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज मी विनंती करेन. त्याचबरोबर चला लवकर घ्यायचं आहे आम्हाला. फायनल 2 षटकांचे खेळवायचे प्लीज विनंती करेन. खूप छान इथे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. चला लवकर लवकर प्लीज प्लीज प्लीज. मुकेश मी अगदी हात जोडून विनंती करेन कारण आपल्याला फायनल खेळवायची आहे म्हणून म्हणतोय मी. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत लगेच. चला शिंगणवाडी एवढे सावकाश करू नका. अमोल अमोल सर चला प्लीज. चला चला अमोल अमोल सिंगन प्लीज लवकर यायचं आहे मैदानामध्ये. चला क्षेत्ररक्षण लवकर फास्ट आपल्याला जागा दिलेली आहे तिथे लवकर पोहोचायचं आहे. मी थोडीशी घाई करेन जरूर कारण आम्हाला फायनल इथून खेळवायची अजूनपर्यंत. मी विनंती करेन थोडंसं लगेच. चला क्षेत्ररक्षण ज्यांना जिथे जिथे पाठवलंय त्यांनी कृपया लवकरात लवकर आपली जागा घ्यायची आहे. अमोल प्लीज आपण लवकर यायचं आहे स्क्रीन विकेटवरती. पहा इथून 2 षटकांचा खेळ आहे आणि आता इथून 2 षटकांमध्ये बनवायचे आहेत 17 धावा. 16 धावा इथे जमवल्या गेल्यात. जिथून पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर असं वाटत होतं की इथून पूर्णपणे मॅचमध्ये दबाव तंत्र वापरला गेलेला आहे तो टीम शिंगणवाडीनं. त्यानंतर पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना पाहायला मिळाली शिंगणवाडी टीम आणि 16 धावांवरती ते थांबवले. 8च्या सरासरीनं 8.5च्या सरासरीने ते धावा जमवायचे आहेत. एकूण 17 धावा. गेम ऑन डिस्प्ले इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल स्ट्राईक एंडला नॉट स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत आपल्याला व्हाईट बॉल. पहिलाच बॉल इथे मात्र आलाय. गणेश आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत मुकेश. ओहो यावरती तडका मात्र पाहायला मिळतोय. बॉल होतोय मात्र इथे पुलचा फटका. ग्रेसफुल नाईसफुल वंडरफुल सक्सेसफुल अमोल यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय शानदार षटकार. या षटकारानं जर पाहिलं गेलं तर परिपूर्ण मॅच मध्ये मात्र निर्माण केलेली सगळं हवा जी पाहायला मिळत होती. मुकेश यांच्या गोलंदाजीचं थोडंसं मात्र प्रेशर आता मुकेश या गोलंदाजांवरती असणार आहे कारण तुम्ही जर पाहायला गेलात तर इथून पावसाची सर सुद्धा मात्र येताना पाहायला मिळते आणि अमोल यांनी आज दिवसभरामध्ये चांगली फलंदाजी केली. लोअर फुल टॉस बॉल त्याला मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न. वाईटचा निर्णय. अतिरिक्त धाव मात्र परत एकदा जोडली जाईल. धावफलकावरती 8 धावा लागल्या जात आहेत. अजूनपर्यंत 9 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. आज कौतुक करावं लागेल तिन्ही पंचांचं. आमच्या टेक्निकल टीम GTC लाईव्ह यांचंही चांगल्या प्रकारे ही स्पर्धा कव्हर करण्यामध्ये यशस्वी होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आलेल्या मान्यवरांचा कॅमेरामध्ये मात्र त्यांना फोकस करणं आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवणं हे मात्र कौतुक करावं लागेल इथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ रिजन मध्ये बॉल होते फरार सीमारेषा जवळ. स्कीड झालेत. वाव वड क्षेत्ररक्षण अफलातून नजरांना पेश केलाय तिथे. कॅमेऱ्यामध्ये ही कैद झालेत आणि त्यानंतर
2 धावा आल्यात, 10 धावा धावफलकावरती. 7 धावांची अजूनपर्यंत इथून गरज असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल होतोय अज्ञात वसामध्ये, मात्र इथे वास्तव्य करत सीमा पार आणि इथून झालं स्कोर इक्वल. कॅप्टन प्लीज व्यासपीठावरती यायचंय. आबासो प्लीज आपण इथे यायचं आहे. आबासो प्लीज. आणि इथून हा मॅच फिनिश फटका मात्र पाहायला मिळेल. एकदा वाली आणि इथून शिंगणवाडी टीम, पवारवाडी टीम वरती मात्र भारी पडताना पाहायला मिळाली. आणि डेरे दाखल झाली अगदी डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 चा मात्र मेगा फायनल खेळण्यासाठी. मी जास्त